ईश्वराने दिलेली देणगी आहे. आणि दादांची चिंता करू नका, दादांची चिंता करू नका. आणि ज्याच्या पाठीशी साक्षात पांडुरंग उभा आहे त्याला चिंता करायची काय गरज. दादांची चिंता करू नका. आणि दादांना काय होणार नाही, दादांची चिंता करू नका. अहो जो अख्ख्या समाजाचं काम करतो त्याला साक्षात देवाला त्याचं काम करावं लागतं. हो, एवढं सुंदर आयोजन आहे. म्हणून आजच्या अभंगामध्ये नामदेव राय जसं दादांनी नियम केलाय की जोपर्यंत प्राण गेला तरी चालेल पण मी माझ्या मराठ्या मायबापांना आरक्षण आणून दिल्याशिवाय राहणार नाही, हा आमच्या दादांनी नियम केलाय. आणि नामदेव राय सुद्धा आजच्या अभंगामध्ये नियम करतात. काय ध्याने नियम करा. आणि कोणता तरी एक नियम करा. कोणता विढाल हो देजा वाचवराव ध्याने नियम करा. आणि कोणता तरी एक नियम करा. आता आपल्याला आपल्या नगरीमध्ये काही एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण नुसती कीर्तन ऐकून कमर जाता आमचं झालं सांगायचा धंदा, तुम झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालो पैसे कमाई, तुम्ही लागली जमिनी काय. चला आता आपल्याला एक दोन संकल्प करायचे. तुम्ही पटलं तर हा म्हणा, नाही पटलं तर नाही म्हणा. पण चांगलं सांगणं माझं काम आहे. चला आपला एखादा माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण काय करतो, त्याची राख आहे ती दुसऱ्या दिवशी नदीत टाकतो. तर आजपासून असं संकल्प करा की ती राख नदीत टाकू नका, घरी घेऊन या. गोणीमध्ये भरून घरी घेऊन या. आणि शेतामध्ये एक खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती राख टाका. आणि त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्यावर एक झाड लावा. सगळ्यात कल्याण. कारण नदी ही माता आहे. नद्या स्वच्छ ठेवा. महिला मंडळ, तुमची सासू मेली काऊश्या गोदाड्या गाद्या चालली थोबाडवाशीत नदीला घेऊन. आजपासून टाकायच्या नाही. चांगली असन धुवून वापरा, नसन पेटून द्या. पण नद्या स्वच्छ ठेवा. हो नद्या स्वच्छ ठेवा. आणि दुसरं वाक्य महिला मंडळ, तुम्हाला जर नदीत टाकायचंच असलं तर म्हातारीच्या गळ्यातले मणी टाका, नाकातली नट टाका, कानातलं टाका. पण आजपासून जर उशान गोदाड्यान गाद्या जर नदीत टाकल्या, बाकी तुमचं तुम्ही पाहून घ्या. पण नद्या स्वच्छ ठेवा. काय म्हणजे
नदी ही माता आहे, नद्या स्वच्छ ठेवा. आणि आज सगळ्यात दूषित जर काय झाला असेल, नदी आणि पाणी, गॅस्ट्रो, अटॅक, हे जे रोग आहेत, तुम्ही एक अभ्यास करा सगळी एज्युकेटेड लोक, पांढऱ्या पेशी हा आजार पूर्वी नव्हता. मग जुन्या माणसांना पेशी नव्हत्या का? हा नवीन ऍटम आला कुठून? बरं सगळे खेळ कधी झालाय. या आता तांबड्या वाढल्या, पांढरे कमी झाले, पांढरे वाढल्या तर तू वाढते पण गपचूप असला. ते पेशी वाढण्याचं कारण आहे का बरं का एज्युकेटेड लोक? पेशी वाढण्याचं कारण आहे का? एक, व्यायाम नाही. 2, 80% जनता मसालेयुक्त पदार्थ खाते. म्हणजे मसाल्याचे फक्त दोघांना सूत्र कळतात, त्या आचार्याला आणि किराणा दुकानदाराला, तिसऱ्याला यादीच वाचता येत. नावच आहे खेळले बरं, लोकांना नाव सापडा द्यायचं उकडं काय समजत. आणि मसालेयुक्त पदार्थांमुळं माणसांना प्रॉब्लेम आलेत, व्यायाम राहिला नाही आणि माणसं चांगल्या माणसात बसत नसल्यामुळं व्यसनाचं प्रमाण वाढलं, परिणामी पेशी वाढली. आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक काय होतो? अटॅक हा रोग नाही. असं तर डॉक्टरला का आला? त्याच्यात उशाला गोळ्या होत्या. अहो अटॅक हा जळकाट माणसांना येतोय. दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वापायली मन बाकीची म्हणले पाहुण्याची होती त्या मी आलं ना. आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो, त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला. एक, बोलणं बंद झालं. लोक बोलणं, जो प्रत्येक घरात सायलेंट शांतता आहे. 3 खोल्यांमध्ये 3 गेम चालू आहे. एका खोलीत पप्पीची गेम आहे, एका खोलीत गुड्डीची गेम आहे. या दोघांचं काय चाललंय ध्यानच माहितीये, पण अख्ख्या खोल्यांमध्ये गेम आहे. अपूर्वी शीतगार का व्हायचा, आता एसटी आली बी गेली बी, कानात वायरी, नुसतं झुलायचं. काही माणसं येडे बाबडीत बसत येत अंधारात एकटेच. चेन उघडीस, चेनवर वाढायचं ध्यानच नाही, कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एका बाईनं भात खाल्यावर वरण मागितलं, त्याला समजानाच आपण काय खाल्लं. कानात वायरी, नुसतं झुलायचं. अहो एक तर ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढलं. कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले बघा झाले. अहो काही एसटीत बस, त्या कंडक्टर 10 मिनिटं त्याचे पुढे होता तिकीट काढाय. उघडी तिकीटच काढी हलतच होता. त्यांना कानमध्ये ठेवून दिलं काय. अहो एक तर गायचं दूध काढायला गेलं कानात वायरी, मग बांधलं ते नाव का नाही. आखं दूध खाली गेलं. अहो 2 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या. एक काढी याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात. बाबूराव आला, धनगरवाडीत घुसला, सगळं झालं. कुत्रच आडवं आलं, वायरच गुतली, मिळालंच नाही काय. अहो एक तर लघवीला गेला आणि फोन आला, मग चेन तर घालाव का नाही. चेन सुद्धा खोली नाही, अशा बुटात पाणी गेलं त्याच्यात. हा विनोद नाही, हा विनोद. महिला म्हणतात झोळीमध्ये पोरग रडते, झोळीमध्ये पोरग रडते. त्याची झोप झाली म्हणजे त्याला भूक लागली. आईनं ते झोळीतून खाली काढलं आणि फरशीवर ठेवलं आणि दूध तापवाय गेली. गॅस पेटवला, दूधही तापवलं, ताटातही काढलं, थंडही केलं, बाटलीतही भरवलं, बुचही बसवलं. आता ते कोणाला द्यायचंय? पोरा जवळ आली, खाली हात केला आणि वर फोन आला. आता दूध पोराच्या हातात देऊन बोलाय का रोग झाला का? वर गप्पा आणि ती खाली कुत्रीचं पिळून ना दूध पिऊन गेलं. हा विरोध नाही, हा विनोद नाही. महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर कोणापाशी तरी बोलत जा, म्हणजे दुःख हलकं. आणि ह्या मोबाईल मुळे संवाद संपला. हो माणसाचा सोडा, नवरा बायकोचा संपला. अहो एका खाटावर दोघं बोला ना, 2 कोपऱ्यात दोघं, ह्याचा पबजी तिचा टिकटॉक. 4 वर्ष झाले, पाळणा नाही, सुतळी नाही, दोरी नाही. अन्न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं. 1, मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली. 2, मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसा द्या. येड्या बाबडीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला शेण लावून येणे यंदा. 2, मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली. 3, मोबाईल मुळे मेंदू खराब झाले. 4, मोबाईल मुळे सांधेदुखी झाली, डोकेदुखी झाली. आणि 5, मोबाईल मुळे दृष्टी गेली.
दिसत नाही पोरांना. आणि आठवा, मोबाईल मुळे झोप गेली. झोपती नाही. या मोबाईल वापरणाऱ्याची अवलती नाही, या झोपती नाही. अहो निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टार गोदडी फाडली. त्याच बाप म्हणला काल यानं घाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याची आई म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. हा विनोद नाही, हा विनोद नाही. आणि या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या. महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. लहानाले पोरांना मोबाईल बसून जरा तू ठोचा. आपल्याला वाटतं एकुलतं एक हे, पण जे राहिलं पाहिजे ना. आपल्याला पाणी पाजाय पोर जगलं पाहिजे. अहो 70चं म्हातारा बिन चष्म्याचं वाजी दे. आणि ही इंग्लिश मिडियमची उचलून गाडीत बसवलं कधी. 2 ड्रायव्हर दिसत त्याला एका गाडीत. ते म्हणतं एका गाडीत 2-2 काका कश काय? त्याची आहे म्हणले आपल्या घरात तर एकही काका नाही. हा विनोद नाही, हा विनोद नाही. ह्या गोष्टी मोबाईल मुळे झाल्या आणि त्याच्यामुळे अटॅक येतो. अटॅक काय येतो? टेन्शन. कशाचंही टेन्शन. अहो शेतातून आला आणि चुलील 2 तांगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या. तो म्हणला मी टेन्शन मध्ये. बायको म्हणली काय काय होईन या देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, ते तो आता जळाला तेवढं वाडा, नाही तर सकाळी लुकी लावा लागला. टेन्शन मध्ये महाराज माझं टेन्शन. आणि त्याच्यामुळे अटॅक होतो. आता अटॅक घेऊ नाही याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झाला आठवू नका. काय चिंता करायची? कॉलेजला असताना पोरी तुला धोका दिला, देऊ दे. तुला एकट्याला दिला का? अरे आ शेती गमेले तू चौथा अड्या. पोरीसाठी मरतो का तरी रे मंगरी यार सिर सलामत तो पगडी 50. पोरीसाठी एक काल काय झालं आठवू नका, उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला दुसरं औषध, अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय. आता भांडणं करायचे, मारामारी करायचे, दंगली करायचे, बॉक्सन बोक्सी करायचे दिवस आता राहिले नाही. या 10 वर्षात महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतंय. नंबर. अहो ते बिचारे पोलिसांनी तरी काय काय करावं? पोरगी पळून गेली, बरं आपली गेली ना, चालला तिचा पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुही आतल्या खोलीत चाल. दाटकत राहता. आता 2-4 लावणे आणले पाहिजे. तुका जपाला असला होता का पोरगी पळून गेली मला सांगायला? पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही बसा. काय आई बापा काय सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली, अल्पवयीन मुलीला फुसलावली. आता छापणारे पहा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी ती. आणि तिला काय म्हणत्या? अल्पवयीन. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या? पोराला. आरोप कोणाला ठेवता? पोरी दोष नाही का? 15 वर्षाची टोनगी आली ती. तिला समजत नाही का काही पोरग आपल्याला फसवत आहे. त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिडतीन परत भुकती. तुला लाज नाही वाटत? हा विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्ताना बसली तुम्ही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही? हे माहित नाही? बोटवर कर बरं मी सातकार करतो तो. बरं जाऊ दे आजचं पाकिट देतो कर बोटवर. अरे सगळ्यात मोठं पाकिट आपले दादा आहे. विनोदाचा भाग सोडा. विठाल पोरीची आहे जबाबदारी. खरंय का नाही? खरंय. आता खरंय महाराज. आईंना काय वाटत नाही महाराज. आता पोरगी पळून गेला काय म्हणते मला अंदाज आला. मग तू आम्हाला बसली होती का तेव्हा? आणि आपण जर म्हणलं ना तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली तर तिची आई म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलं, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. तिला रोज डोंगराला हिंडावं लागतं. आता काय अरे प्रेम करायचं ते ना हा तयार राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. हो चपड्यावर प्रेम करू नका. एक दिवस चालायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं. अजून एक वाक्य लिहून घ्या. हे हृदय इतकं हलकट म्हणायची आणि भिंतीची टाप नाही झाली नाही चालायची. अरे इथं पाण्याची टाप नाही झाली का थाबडवायची. तू दुसऱ्याच काय पाण्याची टाप नाही झाली का थाबडवायची. अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोबत काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. रेडा रडला.
आणि रेडर रडताना काय म्हणतो माहिती का, अरे मी होतो कोण आणि झालो कोण, अरे मी पखार वाहणार आहे, माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे, नाही चाललो तर मला आणतात आणि चरायला सोडून देतात, चारा घालत नाहीत, ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. मोटरसायकलवरती जण चालले तिघ जण 90 मारली होती. तिकडून ट्रॅक्टर आला आणि यांच्यावरून थोडा गाल उडाला, तर रस्त्यावाल्या म्हणले गार पुन्हा बरं हा त्यानं जाणून बुजून उडवला का नाही, यांची इज्जत गेली. हे बिन बाप्पाची आवला हे त्याला घोडा लावला, बस काय गाल उडवला, त्याच्यात ठेवून दिली. तोही काही कच्चा नव्हता, टामी घेऊन उतारला. तो लावण्यास आल्या 15-20 हे उतारल्यावर म्हणले आईला गुडघे नाही ना राहिले, माघार घ्यायला शिका. आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित. काय म्हणजे जय नाही. एक मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका, 2 झाडं लावा, आणि 3 पांढऱ्या पेशी अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचा. अजूनही किडनी नाहीत म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवांना दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही मग टाळी वाजवायला तरी काय. हो, आता आजची कीर्तनामध्ये सगळ्या महिला मंडळाला पाया पडून सांगतो, महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, पाण्याची गरज आहे. 2 वीज जपून वापरा, एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे, वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. चुकायचंय बापाची घरून टेम्पोवर भांडी उलाली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बरतोय बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. कपट्ट घालताना म्हटलंय दिवांचं फळ काटणी गेलंच होतं, सोपा शेट वाकेलच होतं, काय होतं काय. महिला मंडळ तुम्हाला एक वाक्य सांगू का, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, मग तुम्हाला काय अधिकार. इकडं तरुण पोरं पुरुष मंडळी, अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गायीची सेवा आणि भारत मातेची सेवा करायला. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुकुटा आणतोय. पैसे पुढे घालतो हलकटा. अहो, मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे नवरदेव बाहेर फट 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 फट. अहो, ते नवरदेव उड्या हाणायचं त्याला वाटलं शांतबाई आहे. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आता आहे का नाही. मग लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे. अहो, 1 मिनिटात उद्या महाराष्ट्राला कळणार घरी का तमाशा आहे. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची.
हो, लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, त्याला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा असू तुम्हाला पांडुरंग भेटेल. उगा पाहुणे पाचशे नाव छापीन, उन्हात पत्रिका वाटी हलकड अशा पैसे घालायचे. कसे पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे. काय कोणाला किडा आला उभ्या न जेव होते, वराड नाला एक ताटली हातात येतं, भात फडी दिली. अहो एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घरी घेऊन गेला. मोरद्या मला ताटली तर भेटली. अहो एकाला भात सापडला तर वरण सापडा, तेवढे त्या कांदा दाखवलं तर भातही सांगला. तुम्हाला गेला लग्न उडत. मग चांगले गोड गुलाबजामुन होते, चांगली टपटप खायची म्हातारी माणसं. कोणाला किडा आला दिला लांब करून. आता असं नाही राहिला. बसला म्हातारीच्या नागपुडीत नेलं म्हातार. अहो चांगली बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, मारली सो केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. अहो राजाला कळ सुद्धा नाही, राणी चिटकली का मुका घेऊन गेली. काय कशातही पैसे घाला, कशातही पैसे. एक वाक्य सांगा, पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. हो पैसा दानात घाला. लग्न साधे करा. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला का असं नाही मी का डीजे लावल्यावर सटा होत्या. लग्न साधे करा. अहो आता आपल्याकडे इतका फावळटपणा आलाय. लग्न इतका खर्च हळदीला आपल्याकडे, लग्न इतका खर्च हळदीला. रात्री हळद लावायची, भूतांची अवलाद आहे आपली. रात्री हळद आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई काय. आणि आता त्याच्यापेक्षा आता आपल्याकडे एक नवीन कार्यक्रम आलाय, मेहंदी. मेहंदी मेहंदी सेपरेट कार्यक्रम आलाय आता. ती मेहंदी, आणि मेहंदीला खर्च किती माहिती का? 2 लाख रुपये मेहंदीला खर्च. आणि 10 रुपयाला नळकंडी दे ती मेहंदी काढायची. बरं ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर का काही ज्ञानेश्वरीची ओवी का काय नाही, खेकळण गांडूळ साप. खेकळण गांडूळ साप. इथून इकडे मांजरीची घाण, कुत्र्याची घाण. काय मेहंदीला खर्च मेहंदीला खर्च 2 लाख. अगं बाई त्याच्यापेक्षा बादलीत मेहंदी खालव आणि नवरीत बादलीत बसो ना खायला मेहंदी काय का. आणि नवरीची मेकअप जरा कमी करो. अहो नवर देवाला ओळख ना दुसऱ्या दिवशी. हो त्याच्या जवळून दिली तर म्हणला मला वाटलं कलवरी. अरे काय जरा कशा ते. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो नऊवार. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावळी तर मुंडक्या. कशातही पैसे घालायचे, कशातही पैसे घालायचे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. गेला ना बामणाच्या गाळ्यात. बामण म्हणला मी हाय तिलाच काटावळे त्याचं काय करायचं. कशातही पैसे. अपूर्वी चांगले हातात तांदूळ न्यायचे. काय कोणाला किडा आला पुढ्या केल्या. आता लोक पुढे पुढतीच नाही, एक तर वायता केलं राहतात, डायरेक्ट फेकून आणले. अशातही पैसे घालायचे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेच केलाय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, ते आवीला मिळत ना. तो हातात 99ला झालाय, नाही तर 35च होता पहिले. ते नवरदेवा माग ते खांब्यासाठी लटके 2-4 सांड. त्या नवरी माग मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलवरी. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात. पहिलं फिशिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या. किती दिवसाचा कोर्स आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि एअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा का द्यायचा आहे का. आता पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा,
एक भाग इकडे दाडपायचा आणि एक भाग इकडे दाडपायचा. म्हणजे इकडे कांद्याचा वाफा, इकडे लसणाचा वाफा, मध्ये टोंगळा. याचं नाव पॉप. हा, एक भाग इकडे दाडपायचा आणि एक पट हॉटेल द्यायची, याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची ही मोकळी. चला हवं येऊ द्या. अहो कलवरीने असं केलं, नवरदेव गाडी येऊन पडलं पाहता काय माहिती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला, त्याच्या पुढं तो बँडवाला. बहर फूल बरसाऊं मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आता. बहर फूल बरसाऊं मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाक. अरे बाटलीची बुच टाका एवढं आहे रे. त्याला काय फुलं लागत या मरणाच्या बाटली. अशातही पैसे घालायचे, कशातही पैसे, कशातही. अहो 4 माणसं असेच महाराज दिसत तिथं हल्ली पाहिजे. 4 माणसं. एक पहिला माणूस तो मठ्ठा कोणी बनवला तो माणूस सापडवला पाहिजे. लई पिसावली पाहिजे ती आवला मठ्ठा. अहो डायरेक्ट टिपाडा तर भरीच पाण्याचं टिपाड आणि त्याच्यात बर्फ आणि 3 वेळा कुत्र मुतलं त्या बर्फात. आणि आखो पांढरं पाणी हान मठ्ठा. अहो 22 गलास मठ्ठा पिली एक अवलाद. 22 गलास. मी म्हणलं अवलाद काय भाद्रपदी पोळ्याला जन्मेली का काय? अहो ते मठ्ठा प्याला घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन. मठ्ठा दमच काढी ना. उभं राहिलं का गाड 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 बसलं का खाड खाड खाड. अहो त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. अहो चहा आणू का? गड 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 खाड खाड खाड. आणि दुसरा एक माणूस येतो तो लय हाणला पाहिजे. गुरु मामा. कुठून आणली काय नव्हती आवलाद. गुरु मामा असा भोंगळा करून आणला पाहिजे लॉन्स मध्ये. गुरु मामा, गुरु मामा. आणि तिसरा एक माणूस येतो तो लय आणला पाहिजे. ती फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली. लय पिसावली पाहिजे ती अवलाद. अहो इथं कापेल, इथं कापेल, त्याच्यापेक्षा इथं दोन्ही कोण काप आणि हिंड. नाही तर रविवार घालूच नको ना काय. आणि चौथा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे. चौथा माणूस ते गाऊन कोणी शोधलंय. लय पिसावली पाहिजे ती अवलाद गाऊन. अहो सासूलाही गाऊन, सुनालाही गाऊन. सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पार कामावरून आलं. बाकीचं तुमचं तुम्ही पाहून घ्या. काही आणायचं, कशातही पैसे घालायचे, कशातही पैसे. आता लग्नामध्ये 2-3 गोष्टी इतक्या बिंडोक आल्यात त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे. संस्कृतीला कलंक आहे. लग्नामध्ये तो स्क्रीन आणलाय कोणी, काय म्हणते त्याला, प्री वेडिंग. बर ते आलंय, बर त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा, ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातले सप्ते दाखवा, देवळं दाखवा. तुम्ही काय दाखवा त्याच्यावर? त्या पोऱ्यानं पोरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवतात. मग त्यांनी वड्यानं पळणे, येड्या बाबळीत मुका घेणे, बोकडे बसून सेल्फी काढणे, कुत्रीचा मुका घेणे. अहो ते पोऱ्यानं पोरीनं वड्यानं पळायचं आणि कॅमेऱ्यावाल्यानं त्यांच्या मागं पळायचं. अहो तो कोर्स निघालाय 2 दिवस जायचा आधी डोंगरा डांगरानं आणि ते त्याच्यावर दाखवायचो. अहो वराड तासू टाईट बसून पाहते म्हातारी माणसं. काय माय नाती सारखी दिसती, नातची 2 दिसती काय का. आता ते लग्नपत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅक्स आणलेत रस्त्याला, बोर्ड. ते लावा बर का तुम्ही, पण जरा माणसाच्या अवलादीचे लावा. पावत नाही हो, पावत नाही. अहो भंगरी नवरदेव तो लावा तुम्ही, फोटो लावा. एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, आई बापाचा लावा. आता छत्रपती आपलं दैवत आहे, लावा ना. कोण नाही म्हणत.
पण अहो तो भंगरी नवरदेव तो, आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर? नाही मी अजून. आता ती नवरी तिकडं लांब झक मारायची, तिकडं उभी करायची ना, त्याच्या पुढून आणून उभी केली. काही आणायचं काय? आता ते मंगलाष्टकाच्या टायमाला एक बोलून आणलंय कोणी, फुगा फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. आता भंगरी नवरदेव दसमू सयागडी तो घातला बोलून मध्ये, नवरी घातली बोलून मध्ये, आणि त्यांचा डान्स सुरू कुठं बोलून मध्ये. आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवरदेवाला खेटली म्हणजे स्मॉल टच झाला. आपण त्याला स्मूथ टच म्हणू, आणि एवढा चांगला टच त्याला कधी व्हायला नाही. टच व्हायचा त्याला पण शिगोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबवलं, जे फुगा फुटला. 9 बार गाड्या गेल्या नवरदेवाच्या. नाही तरी गेला जन्म वाया.